गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. आय होप सगळ्यांचा दिवस चांगले गेले. येस ऑर नो? सो कसा होता तुमचा दिवस? पूर्ण दिवस काय केला तुम्ही? येस, क्लासेस सगळे अटेंड केला? ओके, सो आय होप सगळ्यांचा दिवस छानपैकी गेले. सो आजचा क्लास आम्ही स्टार्ट करू आपण बाय सीइंग अ मोटिवेशनल कोट. ओके, सो मी माझं स्क्रीन शेअर केलंय तुमच्या संग. सो सगळ्यांना स्क्रीन दिसालय? ओके. सो फर्स्ट आम्ही आमचं मोटिवेशनल कोट बघू आपण. नंतर आमच्या क्लासकडे जाऊ. ओके. सो आमचं कोट काय सांगतंय आजचं? नो मॅटर हाऊ स्मॉल यू स्टार्ट, ऑलवेज ड्रीम बिग. एनीबडी कॅन टेल मी ह्याचा अर्थ काय आहे? मन कोण तर सांगता? नो मॅटर हाऊ स्मॉल यू स्टार्ट, ऑलवेज ड्रीम बिग. सो ह्याचा अर्थ ये है की तुम्ही धाकट्या प्रमाणानं काय कोणचं बी काम करा, तुम्ही धाकट्या प्रमाणानं चालू करा. बट ऍट लास्ट फायनली तुमचं ड्रीम्स काय राहो? मोठी ड्रीम्स राहो. येस ऑर नो? मोठी ड्रीम्स म्हटलं तर अचीवमेंट करायला थोडं तुम्ही काय इझिली अचीव होणारच ड्रीम नाही राहो ते. थोडं कष्ट, त्रास सगळं घेऊन काय करावं तुम्ही? ते ड्रीम्स अचीव करून घ्या. ओके. सो धाकट्या प्रमाणानं तुम्ही चालू करा. कोणचं बी काम राहू दे, तुम्ही जॉब राहू दे या फिर तुम्ही वाचायचं राहू दे. येस, बट लास्ट मध्ये तुमचं गोल काय राहो? एक मोठं अचीवमेंट करायचं गोल राहो. सो तुमची ड्रीम्स केवढी मोठी राहते नाही तेवढं तुम्ही परिश्रम करता. धाकट आय एम सॉरी, धाकटं ड्रीम्स राहिला तर ऑब्विसली तुम्ही एफर्ट्स पण कमीच घालून सोडता. येस और नो? फॉर एक्झाम्पल आता माझा गोल आहे की मी 80% करावं म्हणून. येस और नो? सो 80% किती पाहिजे तेवढा एफर्ट्स एवढंच तुम्ही घालता. बट आता माझा गोल 95% करायचं आहे म्हटलं तर ते एक मोठं ड्रीम झालं. तो जास्त तुम्ही काय करता? एफर्ट्स घालता. येस और नो? सो जीवन मध्ये तुम्ही स्टार्ट करायच्या टायमाला तुमचं काय एफर्ट्स राहते ती तुम्ही धाकट्या प्रमाणानं स्टार्ट करा. बट ऍट लास्ट तुमचं एफर्ट्स डे बाय डे काय हुवा? जास्त हुवा. सो दॅट अल्टिमेटली तुम्ही एंड मध्ये मोठं ड्रीम तुमचं काय गोल राहते ते तुम्ही छानपैकी अचीव करायला होऊ शकत. ओके. सो येस, आजचं आम्ही मोटिवेशनल कोट बघितलो. तर आता आम्ही आमच्या क्लासकडे जाऊ आम्हाला. ओके. सो लास्ट क्लास मध्ये आम्ही काय शिकलो? आम्ही काय स्टडी केलतो? आम्ही स्पीड वरती स्टडी केलतो. येस और नो? स्पीड वरती स्टडी केलतो. करेक्ट? येस. सो आता आम्ही काय करूया? नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. दॅट इज टेम्परेचर. 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 ओके. सो टेम्परेचर वरती आजचं आम्ही डिस्कशन स्टार्ट करू आम्हाला. ओके. सो लास्ट क्लास मध्ये आम्ही स्पीड वरती डिस्कशन केलतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं? एव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करून घेऊया म्हणून सांगितलं होतं. येस ऑर नो? सो लास्टला आम्ही आन्सर डिस्कस करू आम्हाला. ओके. सो विथ दॅट विल स्टार्ट विथ टुडेज क्लास दॅट इज ऑन टेम्परेचर. ठीक आहे. सो टेम्परेचर म्हटलं तर काय? युजली तुम्ही हॉस्पिटलला जाता, बरं नाही म्हटलं तर हॉस्पिटलला जाता काय नाही? तेव्हा डॉक्टर काय करते? तुमच्या माउथ मध्ये ते थर्मोमीटर घालतात. येस और नो? सो थर्मोमीटर घालून काय चेक करतात? किती हाय टेम्परेचर म्हणून बघतात. येस और नो? बॉडीचं टेम्परेचर बघतात. येस और नो? सो आता मला सांगा टेम्परेचर म्हटलं तर काय? एनीबडी? टेम्परेचरचा अर्थ काय आहे म्हण? सो टेम्परेचर म्हटलं तर आम्ही काय इथं बघतो म्हटलं तर एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट या फिर पर्टिक्युलर वस्तू राहू दे, लिव्हिंग थिंग्स राहू दे, किती कोल्ड है या फिर किती हॉट है म्हणून आम्ही बघतो. ओके. टेम्परेचर मध्ये आम्हाला काय माहिती होते? एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट लिव्हिंग राहू दे. ओके. ते किती हॉट है, गरम है या फिर किती
ते थंड आहे मन आम्ही इकडे बघतो. ओके, नॉर्मल कॉमन जनरल वर्ड्स मध्ये आम्ही सांगाल तर एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट या फिर मी लिविंग थिंग्स किती हॉट है मतलब तर किती गरम है या फिर थंड है मन आम्ही इकडे फाइंड आउट करतो. ओके, इन केस ऑफ सायंटिफिक डेफिनेशन काय आहे ह्याचं? सो टेम्परेचर म्हटलं तर आम्ही इकडे काय फाइंड आउट करतो? सो इकडे आम्ही एक पार्टिकल्सचं काय मुवमेंट होते बॉडीमध्ये राहू दे या फिर कोणत्या बी ऑब्जेक्ट मध्ये ते काय पार्टिकल्स मुवमेंट होते ने त्याचं एव्हरेज कायनेटिक एनर्जी किती आहे मन आम्ही फाइंड आउट करतो. ओके, आम्ही इथे काय फाइंड आउट करतो? एव्हरेज कायनेटिक एनर्जी किती आहे एक पार्टिकल्स काय मोशन होते रॅन्डम मुवमेंट काय होते त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये किती एव्हरेज कायनेटिक एनर्जी रिलेटेड आहे मन आम्ही टेम्परेचर मध्ये बघतो. ओके, सो आता मी माझं स्क्रीन शेअर करते तुमचं संग. एक मिनिट. येस. सो हे काय दिसाले तुम्हाला? हे एक थर्मोमीटर है. यस और नो? सो टेम्परेचर आम्ही कोणत्या इन्स्ट्रुमेंट्सचा यूज करून मेजर करतो? थर्मोमीटर. यस और नो? थर्मोमीटरला यूज करून आम्ही काय करतो? टेम्परेचरला मेजर करतो. येस. सो टेम्परेचर एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट किती गरम आहे या फिर किती थंड आहे मन आम्हाला अॅक्युरेटली सांगते. एक इंडिकेटर आहे ते. ओके, सो हे थर्मोमीटर काय राहते ने हे एक डिव्हाइस आहे. ते टेम्परेचरला काय करते? मेजरमेंट करायला आम्ही उपयोग करतो. ओके, सो हे थर्मोमीटर फर्स्ट कोण इन्व्हेंट केलं? इट वॉज डन बाय गॅलिलिओ. फर्स्ट invention to measure temperature. So first person गॅलिलिओ मन त्यांनी काय केलं? टेम्परेचरला मेजर करायला त्यांनी इनिशिएशन घेतला. ओके, सो हे इकडे तुम्ही बघितलं तर हे कोणचं थर्मोमीटर आहे? क्लिनिकल थर्मोमीटर आहे. सो हे क्लिनिकल थर्मोमीटर मध्ये ह्या पार्ट काय राहते त्याला आम्ही बल्ब म्हणून सांगतो. दिस इज कन्स्ट्रिक्शन. दिस इज कॅपिलरी ट्यूब म्हणून सांगतो. आणि हे रेड एरो. सो रेड एरो काय करते? त्याचं काम काय आहे? ते हीट एनर्जीला इंडिकेट करते. बॉडीचं किती टेम्परेचर आहे, किती हॉट आहे या फिर किती कोल्ड आहे मन ते आम्हाला सांगते. ओके, येस. सो टेम्परेचर आम्ही 3 युनिट्स मध्ये या फिर स्केल मध्ये मेजर करतो. फर्स्ट इज सेल्सियस म्हणून सांगतो आम्ही. यस और नो? सेल्सियस. सेकंड वन इज फॅरनाइट. हे दोघी काय स्केल आहे ना कॉमनली आम्ही सायन्स मध्ये यूज करतो. बट इंटरनॅशनल स्टँडर्ड कोणचं आहे टेम्परेचरला मेजर करून एक्सप्रेस करायला? त्याला आम्ही केल्विन स्केल म्हणून सांगतो. केल्विन स्केल म्हणून सांगतो आम्ही. ओके, सो ह्या पहिला तुम्ही काय बघाला? दिस इज क्लिनिकल थर्मोमीटर. युजली आम्ही आमच्या घरामध्ये हे युजली आम्हाला दिसते. सो हे मोस्ट बेसिक थर्मोमीटर आहे. आम्ही काय यूज करतो ने मोस्ट बेसिक थर्मोमीटर आहे. त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? क्लिनिकल थर्मोमीटर म्हणून सांगतो. ओके, येस. नेक्स्ट. नेक्स्ट काय आहे? लॅबोरेटरी थर्मोमीटर म्हणून सांगतो आम्ही. कॅन यू सी दिस? लॅबोरेटरी थर्मोमीटर. सो ह्या लॅबोरेटरी थर्मोमीटर्स आम्ही बॉडी टेम्परेचर मेजर करायला यूज नाही करतो. बट सराउंडिंग ऑब्जेक्ट्स काय राहतात ने त्याचं टेम्परेचर मेजरमेंट करायला ह्या थर्मोमीटर आम्ही यूज करतो. सो इथे तुम्ही बघितलं तर इथं मर्क्युरी आहे बघा. इथं पार्ट्स चेंज होते. इथं कन्स्ट्रक्शन होते बट इथं मर्क्युरी आहे. बल्ब आहे ऑब्विसली. देन कॅपिलरी ट्यूब इथं आहे. नंतर स्टेम आहे. दुसरा होता रेड एरो बट हिअर इट इज स्टेम. सो इथे तुम्ही बघितलं तर -10 ला स्टार्ट होऊन 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. कॅन यू सी दिस? ओके, येस. सो ह्याला आम्ही लॅबोरेटरी थर्मोमीटर म्हणून सांगतो. लॅबोरेटरी थर्मोमीटरचं विशेष काय आहे? त्याला आम्ही बॉडी टेम्परेचर मेजर करायला यूज नाही करतो बल्कि सराउंडिंग काय ऑब्जेक्ट्स राहतात ने ते मेजर करायला यूज करतो. ओके, क्लिनिकल थर्मोमीटर किती मेजरमेंट करते? टेम्परेचर 35 टू 42 डिग्री सेल्सिअस एवढंच काय करते ते टेम्परेचर दाखवते. कॅन यू सी दिस? 35 टू 42. ओके, येस.
सो आता आम्ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कडे जाऊया, टेम्परेचर वरती. ओके. येस. सो when an object is heated, the particles move dash. तेव्हा आम्ही ऑब्जेक्टला, कोणचं बी ऑब्जेक्ट राहू दे, त्याला आम्ही हीट केलं तर त्याचे पार्टिकल्स काय होते, फास्टर मूव्ह करते. काय करते ती, फास्टर मूव्ह करते. दिस मीन्स द पार्टिकल्स हॅव मोर डॅश एनर्जी. त्याचा अर्थ काय आहे, पार्टिकल्स फास्ट मूव्ह होले तर त्यांच्याकडे कॅनेटिक एनर्जी जास्त आहे. The dash is a measure of the kinetic energy of the particles. How fast the dash are moving. So temperature आम्हाला काय सांगते, ह्याचा मेजर, हे काय मेजर करते, एक पार्टिकल्स किती फास्ट है फिर किती स्लो मूवमेंट कराले, kinetic एनर्जी मेजरमेंट करायला आम्ही हे यूज करतो. ओके. हाऊ फास्ट द पार्टिकल, द एनर्जी ऑफ मूविंग पार्टिकल्स युजिंग ए डॅश. सो आम्ही एनर्जी कसं मेजर करतो, युजिंग थर्मोमीटर. सो आमची आन्सर्स आहे करेक्ट आहे काय चेक करू हा. येस. सो मी करेक्टली आन्सर दिलो. सो एक ऑब्जेक्टला आम्ही हीट केलं तर काय होते. येस. एक ऑब्जेक्टला आम्ही हीट केलं तर पार्टिकल्स, त्याच्यामध्येचे पार्टिकल्स काय होते, फास्ट मुवमेंट करायला स्टार्ट करते. सो ते पार्टिकल्स फास्ट मुवमेंट करायला म्हटलं तर ह्याचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये जास्त कॅनेटिक एनर्जी आहे मन अर्थ. ओके. सो टेम्परेचर आम्ही कशाला यूज करते म्हटलं तर एक पार्टिकल्स कॅनेटिक एनर्जी मेजरमेंट करायला, या फिर एक पार्टिकल्स किती फास्ट या फिर किती स्लो मुवमेंट करायला मन ते मेजरमेंट करायला आम्ही काय करतो, टेम्परेचरला यूज करतो. सो ह्या टेम्परेचर आम्ही कोणत्या डिव्हाइस ना मेजर करतो, थर्मोमीटर डिव्हाइस काय राहते ना त्याचा उपयोग करून आम्ही काय करतो, टेम्परेचरला एक्सप्रेस करतो. ओके. येस. ऑल राईट. नेक्स्ट. ओके. कॅन यू सी दिस. सो इकडे आम्हाला काय दिले, ती फॅरनाइट आणि सेल्सिअस स्केल दिले, ती टेम्परेचर स्केल्स दिलेत. आता आम्ही काय करायचं, सॉरी, आता आम्हाला काय करायचं आहे, हे कोणचं डिग्रीला मॅच होत आहे मन आम्ही सगळी हे काय पॉइंट्स दिलेत नाही त्याला मॅच कराव. सो पहिला है टेम्परेचर ऑफ द बॉडी. टेम्परेचर ऑफ द बॉडी. सो किती राव, टेम्प एनीबडी, टेम्परेचर किती राव. येस, कॅन एनीबडी टेल मी टेम्परेचर किती राव. नंतर आहे फीवर टेम्परेचर किती राहते. फीवर टेम्परेचर किती राहते मन, फीवरचं टेम्परेचर किती राहते मन. ओके. नंतर आहे फ्रीजिंग वॉटर आणि बॉइलिंग वॉटर. नंतर रूम टेम्परेचर दिले. फ्रीजिंग वॉटरचं काय टेम्परेचर राहते, फटाफट आन्सर द्या सगळेजण, थिंक करा. रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचर. ओके. येस. केला तुम्ही, विचार केला. स्वतः मला आन्सर सांगता. ओके. फर्स्ट वन, रूम टेम्परेचर किती असेल, एनीबडी, रूम टेम्परेचर असेल. सो 68 डिग्री फॅरनाइट टू 77 डिग्री फॅरनाइट तर घालू. ओके, चेक करू आपण.
नंतर ह्याच्यावरती आम्ही डिस्कशन करू आपण. ओके. नेक्स्ट फ्रीजिंग वॉटर. फ्रीजिंग वॉटर. फ्रीजिंग वॉटरचं टेम्परेचर 32 डिग्री फ़ारेनहाइट या फिर 0 डिग्री, दैट इज हियर, है ना. येस. ओके. आता बॉइलिंग वॉटर. बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर किती राहते? एनीबडी? कोणचा आन्सर करेक्ट आहे ह्याच्यामध्ये? फीवर टेम्परेचर आणि टेम्परेचर ऑफ द बॉडी है. फीवर टेम्परेचर यूजुअली 38 डिग्री सेल्सियस रहते, है ना, या फिर 100.4 डिग्री फ़ारेनहाइट. सो इथं असशील ना. येस. येस. ओके. अँड फायनली टेम्परेचर ऑफ द टेम्परेचर ऑफ द बॉडी. टेम्परेचर ऑफ द बॉडी 97 डिग्री फ़ारेनहाइट या फिर 37.2 डिग्री सेल्सियस. सो हिताशील. ओके. सो लास्ट बॉइलिंग पॉइंट इथं येते. चेक करूया आन्सर्स करेक्ट आहे काय. चेक करूया. ऑल राईट. येस, सगळी आन्सर्स करेक्ट आहे. सो दीज आर दी पॉइंट्स, द टेम्परेचर डिग्रीज. कोणचं? एक एक मिनिट. येस. कोणचं सिच्युएशनला किती डिग्री टेम्परेचर राहतंय मन आम्हाला इथं माहित होते. सो बॉडीचं टेम्परेचर युजली किती राहते? 97 to 99 डिग्री फ़ारेनहाइट राहते. इन केस ऑफ सेल्सिअस किती येते ते? 36.1 डिग्री सेल्सिअस टू 37.2 डिग्री सेल्सिअस. सो इथं तुम्ही बघितलं तर इथं मी तुम्हाला मार्क केलं. येस ऑर नो? येस. नेक्स्ट फ्रीजिंग वॉटर. सो फ्रीजिंग वॉटरचं किती टेम्परेचर राहते युजली? 0 डिग्री सेल्सिअस राहते. आणि फ़ारेनहाइट मध्ये 32 डिग्री फ़ारेनहाइट मध्ये सांगतो आम्ही. ओके. नेक्स्ट फीवर टेम्परेचर किती राहते? फीवर टेम्परेचर मध्ये युजली 38 डिग्री सेल्सिअस या फिर 100.4 डिग्री फ़ारेनहाइट तर राहते, नाही तर त्याच्या वर राहते. ओके. बॉइलिंग वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग वॉटर किती राहते तर टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस या फिर 212 डिग्री फ़ारेनहाइट राहते. अँड लास्ट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर किती राहते? 20 to 25 डिग्री सेल्सिअस, 68 डिग्री फ़ारेनहाइट टू 77 डिग्री फ़ारेनहाइट मध्ये सांगतो मी. ओके. येस. सो इथं आय होप सगळ्यांना माहित झालं कोणचं कोणचं सिच्युएशन मध्ये युजली स्टँडर्ड टेम्परेचर्स कोणची आहे मन. ओके. येस. नेक्स्ट. सो आता आम्ही ह्या इथं स्केल दिले ती मॅच करू आपण. ओके. सो फर्स्ट ह्या साइड फ़ारेनहाइट है, ह्या साइड सेल्सिअस है. सो -30 डिग्री सेल्सिअस दिलेत. -30 डिग्री सेल्सिअस. सो इथं असशील सेल्सिअस कडे बघा. नेक्स्ट -10 डिग्री सेल्सिअस. सो इथं असशील, है ना. येस. नेक्स्ट 10 डिग्री सेल्सिअस. सो इथं आहे बघा. 35 डिग्री सेल्सिअस. इथं आहे. येस. 15 डिग्री सेल्सिअस. इथं आहे बघा. 20 डिग्री सेल्सिअस. हिअर इट इज 20. नेक्स्ट -40 डिग्री सेल्सिअस. लास्ट. लास्ट कोण उरला? 50 उरलं. सो आय गेस ह्या असशील, है ना. आणि एक उरलं. सगळं मॅच होलं. इथं आहे उरलंय बघा. 0 डिग्री सेल्सिअस इथं आहे. -25 इथं आहे बघा. येस. सो चेक करू आन्सर्स करेक्ट आहे काय मग. येस. सो आन्सर्स आम्ही करेक्टली दिलो. सो
सो इथं तुम्ही बघितल्यात तुम्हाला माहित होते 50 डिग्री सेल्सिअस कुठे येते. 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री इथं आहे बघा. -15 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस आणि 35 डिग्री सेल्सिअस इथं येते. 20 डिग्री सेल्सिअस इथं, 10 डिग्री सेल्सिअस, -10 डिग्री सेल्सिअस नंतर -30 डिग्री सेल्सिअस. सो इथं तुम्हाला माहित होते कोणची कोणची टेम्परेचर कुठं कुठं येते मग. ओके. येस. सो नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. दॅट इज द क्विज. ओके. व्हॉट इज टेम्परेचर अ मेजर ऑफ? टेम्परेचर काय मेजर करते सांगा मला. द एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स, द एव्हरेज मास ऑफ द पार्टिकल्स, द टोटल मास ऑफ द पार्टिकल्स, की लास्ट ऑप्शन टोटल कायनेटिक एनर्जी, पार्टिकल्स टोटल कायनेटिक एनर्जी मेजर करते. एनीबडी? टेम्परेचर काय मेजर करते? एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स. येस, करेक्ट है. एवरेज कायनेटिक एनर्जी किती है पार्टिकल्स से मन फाइंड आउट करते. विच ऑफ दीज हॅज द लार्जेस्ट टोटल अमाउंट ऑफ थर्मल एनर्जी? सो ह्याच्यामध्ये कोणचा ऑप्शन, ह्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स दिले येस और नो. तर तिघा ऑप्शन्स मध्ये कोणत्या ऑप्शनला जास्त थर्मल एनर्जी आहे? ओके. Which of these has the largest total amount of thermal energy? A mug of tea at 50 degrees Celsius, a mug of tea at 40 degrees Celsius, a mug of tea at 60 degrees Celsius. Anybody? ह्याच्यामध्ये कोणचं मगला जास्त थर्मल एनर्जी आहे? फर्स्टली थर्मल एनर्जी म्हटलं तर काय? थर्मल एनर्जी म्हटलं तर इंटरनल कॅनेटिक एनर्जी काय राहते ने एक सबस्टेन्स मध्ये टोटल काय इंटरनल मतलब तर आजचं काय टोटल कॅनेटिक एनर्जी राहते ने ऍटम्स आणि मॉलिक्युल काय टोटल इंटरनल कॅनेटिक एनर्जी राहते ने त्याला आम्ही थर्मल एनर्जी म्हणून सांगतो. ओके. सो इट युजली डिपेंड्स अपॉन, ते कोणची फॅक्टर्स वरती डिपेंड आहे म्हटलं तर टेम्परेचर वरती आणि मास किती आहे सबस्टेन्स काय फिर या फिर ऑब्जेक्टचं मास किती आहे आणि मटेरियलचं नेचर किती कसं आहे मन त्याच्यावरती डिपेंड राहते. सो इथे तुम्ही बघितलं तर कोणचं राहशील? अ मग ऑफ टी ॲट 60 डिग्री सेल्सिअस. येस. ह्याचं टेम्परेचर जास्त आहे सो ऑब्विसली थर्मल एनर्जी पण जास्त राहते. Now, which of these has the largest total amount of thermal energy? ह्याच्यामध्ये तिघांच्या मध्ये कोणचं ऑप्शनला लार्जेस्ट टोटल अमाउंट ऑफ थर्मल एनर्जी जास्त आहे? अ टीस्पून ऑफ बॉइलिंग वॉटर, अ मग ऑफ हॉट वॉटर, अ स्विमिंग पूल ऑफ लूकवॉर्म वॉटर. सो कुणाला जास्त थर्मल एनर्जी आहे? विच ऑफ these Which of these has the largest total amount of thermal energy? Option A, teaspoon of boiling water. Option B, mug of hot water. Option C, swimming pool of lukewarm water. Anybody? Swimming pool of lukewarm water? चेक करू. येस, करेक्ट आहे बघा. हे कसं करेक्ट होलं? व्हॉट इज द रिझन फॉर इट? सो इथं तुम्ही बघितलं तर बॉइलिंग वॉटरचं 1 टीस्पून आहे आणि हॉट वॉटर गरम पाणीचं 1 मग म्हटलं तर 1 वाटकामध्ये आम्ही एक गरम पाणी घेतलो. ओके. सो इथे तुम्ही बघितलं तर आम्ही काय मग आम्ही सांगितलं होतं थर्मल एनर्जी कोणची वरती डिपेंड राहते, कोणत्या फॅक्टर्स वरती? फर्स्टली टेम्परेचर वरती आणि सबस्टेन्सचा मास किती आहे मग त्याच्यावरती डिपेंड राहते. सो हे टेम्परेचर ह्यांचं दोघांचं जास्त आहे बट ह्याचा मास काय आहे? कमी आहे. बट ह्याचा मास काय आहे? जास्त आहे. स्विमिंग पूल भरून पाणी म्हटलं तर ह्याचा मास काय झालं? जास्त झालं. येस ऑर नो? सो ह्याच्यासाठी काय होते? ह्याचं टोटल कॅनेटिक एनर्जी जास्त होऊन सोडते. सो दॅट्स वाय ह्याचं काय आहे ना स्विमिंग पूल ऑफ लूकवॉर्म वॉटर ह्याला काय आहे? जास्त
total thermal energy high. Okay. Yes. Next, some energy is given to heat some water. Okay. Some energy is given to heat some water. If three times as much water were to be heated for three times as long, how would the new temperature rise compare? Option A, nine times the temperature rise as before. Option B, three times the temperature rise as before. Option C, the same temperature rise as before. याचा अर्थ काय आहे? थोडं एनर्जी दिले ती पाणी गरम करायला. ओके. सो तीन तीन टाइम तर आम्ही पाणी काय करतो? हीट करतो. तीन टाइम जास्त टाइम घेऊन आम्ही काय करतो? पाणीला हीट करतो. सो एक नवीन टेम्परेचर काय असेल? का जास्त होते की कम होते? एनीबडी? तो टेम्परेचर राइज एज बिफोर, द सेम टेम्परेचर वुड राइज, है ना? व्हाट इज हीट अ मेजर ऑफ? हीट से अर्थ काय है? Average kinetic energy of the particles, total mass of the particles, the average mass of the particles, total kinetic energy of the particles. काय असेल? टोटल. चेक करू का तुमचा आन्सर करेक्ट आहे काय? येस. सो हीट म्हटलं तर टोटल केनेटिक एनर्जी किती आहे पार्टिकल समान आम्ही इकडं फाइंड आउट करतो. ओके. सो येस, आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट क्लासमध्ये ह्या टॉपिक कंटिन्यू करूया आणि जास्त आम्ही डिस्कशन करूया. मग टिल देन थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.